बर्थडेसाठी ड्रेस घ्यायला जुडिओला गेलो, पण शेवटी काय झालं तर चला तुमच्यासोबत शेअर करते. तर नमस्कार मंडळी. तर आता वाजले रात्रीचे 9. तर आम्ही जात आहो आता जुडिओला. दर्शन म्हणे आत्ताच जायचं आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे जाऊया. तर आम्ही आता निघालो होतो माझ्या बर्थडेसाठी ड्रेस घ्यायला जुडिओमध्ये. आम्ही ॲक्च्युली 2 दिवसाआधी पण गेलो होतो, पण तिथं फार जास्त गर्दी होती सेलमुळे, तर आम्ही रिटर्न आलो होतो. बट आम्ही असा विचार केला की रात्री 9ला जाऊ. जेवण वगैरे करून आम्ही निघालो, तर गर्दी नसेल कदाचित. तर ॲक्च्युली गर्दी नव्हती गाईस. हे तुम्ही पाहू शकतात. पण मला जेवढी एक्साइटमेंट होती की मला पाहिजे तसा ड्रेस मिळेल, तो मी खूप शोधला. तर तो तर नाही मिळाला. बट दर्शननी काही 1-2 चॉईस केले, तर ते मी ट्रायल करणार होते आता. बट त्याच्या आधीच मोंटू कुठेतरी हरवली. कुठेतरी फिरत होती ती इकडे तिकडे, आणि यश तिला शोधत होता. मग ती आली इकडून. तर खूप ड्रेस पाहिले मी, पण मनाला भावेल असा एकही ड्रेस मिळाला नाही. आणि हा पण मी एक 1 पीस ट्राय करणार होती, बट तो दर्शनला नाही आवडला. म्हटलं काही हरकत नाही. आणि दर्शनला आवडला होता हा शर्ट, बट हा मला असं वाटत होतं की ओव्हर साईज होतोय. तो पण मी कॅन्सलच केला. आणि त्यानंतर साईजचा इश्यू येत होता. परत मला आवडत नव्हते, तर म्हटलं चला आता दुसरं काहीतरी ट्राय करूया. शर्ट तर मला काही का आवडला नाही. तर इथं आता नवीन आलेलं होतं टी शर्ट्स वगैरे. तर म्हटलं मला पिंकवालं एक टी शर्ट खूप आवडलं, तर ते मी आता ट्राय करणार होते. बट इथं मोंटू इतका जबरदस्त त्रास देत होती. तिच्या पप्पाने आता तिला एवढे जबरदस्त फटके दिले, आणि खूप रागवलं तिला. तेव्हा ती थोडी शांत बसली. तर गाईज मी पिंकवाला ट्राय केलं टी शर्ट. तर हे तर खूप जास्त खराब दिसत होतं. मी एवढं ओपन घालत नाही, तर म्हटलं हे नको, हे तर मला नकोच होतं. तर मग दर्शननी परत मला हे स्मॉल साईजमध्ये ट्राय करायला दिलं. ओके वाटत होतं, पण माझी मनापासून इच्छा नव्हती. मग अजून दुसरे काहीतरी बघितले आम्ही. बट आता आहे ना, जुडिओचा बंद होण्याचा वेळ होत होता आणि आम्ही तरी ट्रायलच करत होतो. म्हटलं नको, आता नंतर बघू. तर मग आणि तुमच्यासोबत असं कधी होतं का, शॉपिंग करायला जातात आणि मुलं खूप त्रास देतात? शॉपिंग तर बाजूलाच राहते, आपलं पोरांमुळेच मूड ऑफ होऊन जातं. तर माझं पण तसंच झालं. म्हटलं जाऊ दे आता, नको. तर शेवटी विचार केला, फक्त घ्यायचं म्हणून काहीही घेण्यापेक्षा आवडेल तेव्हाच घेऊ. त्यामुळे आज आम्ही रिकाम्या हातीच परत गेलो घरी. तर इथं घरी जाताना मोंटू प्रचंड त्रास देतो. इथं बसून राहिली ती, तिला निघायचंच नव्हतं. तिला काहीतरी राग आला होता. तर तिच्या पप्पांनी परत तिला रागवलं थोडंसं. मग फायनली ती निघाली. मग काय, जुडिओला केलं आम्ही बाय बाय. भेटू म्हटलं परत कधी. तर आता जात होतो आम्ही घरी. दर्शन इथं म्हणे माझ्याकडे तुझा ड्रेस हा पेंडिंग राहिला बर्थडेचा. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. मग आम्ही घरी आलो गाईज. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.